कालही मी बजावलं पक्षाच्या बैठकीमध्ये की नेत्यांच्या निवडणुकीत तुम्ही एखाद्या वेळी तुम्हाला उमेदवार नाही पटलं, तुम्ही नाही काम केलं, आमचं काही म्हणणं नाही. माझ्या निवडणुकीत काही लोकांनी विरोधात काम केलं, आम्ही त्यांना पुन्हा सामावून घेतलं. पण कार्यकर्त्याची प्रतीक्षा बनायला लागली, त्यावेळी बंडखोरी करणे, त्यावेळी कार्यकर्त्यासोबत बेईमानी करणे हे काही योग्य नाही. कारण छोट्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. छोट्या कार्यकर्त्यात कुणी त्या ठिकाणी कार्यकर्त्याला पाडण्याकरता प्रयत्न करू नका असं मी बजावलेलं आहे. नाना पटोले काय बोलले मला माहीत नाही, पण माननीय आमच्या पक्षाची भूमिका रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षाची भूमिका आहे. आमच्या अध्यक्षाची भूमिका हीच आहे, कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये दगाफटका करू नका. छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्याची प्रतीक्षा दावावं लागली, त्याला त्या ठिकाणी पाडू नका. माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव होतो आहे. 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर असा हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासामधील 155च्या वर गडकिल्ल्यांचं एक प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवातील किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज या ठिकाणी नागपूरमध्ये 155 गडकिल्ल्याचं प्रदर्शन या ठिकाणी झालं. एक मोठी प्रेरणा या ठिकाणी नागपूरकरांना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपली विरासत, आपली संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी झालं. आणि नागपूरकरांनी आज याचा एक या आपल्या संस्कृतीचा एक दर्शन घेतलं. एक अभिनव कार्यक्रम या ठिकाणी नागपूरमध्ये झाला. आज नागपूरमध्ये वाळू ही आपण जे सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच वाळूचा तुटवडा आहे. परंतु मधले 3 महिने 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या नियमाप्रमाणे वाळू बंद ठेवावी लागतं. 3 महिने पूर्ण वाळू बंद असतं, खोदकाम बंद असतं, कुठेही मशीन लावता येत नाही, कुठलीही वाळू काढता येत नाही. आणि त्यामुळे हा 3 महिन्याचा जो मधला पिरियड होता त्यामुळं एक तुटवडा निर्माण झाला. परंतु आता पर्यावरण विभागाने आणि महसूल विभागाने जवळपास 350 वाळू घाट आता लिलावाकरता आणलेले आहे. नागपूरमध्ये 4 तारखेला जवळपास 20 लिलाव होते आहेत. यावेळी मोठा वाळू साठा नद्यामध्ये आहे. भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 500च्या वर वाळू साठे उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं पुढच्या 15 दिवसामध्ये वाळूचा प्रश्न संपेल. आणि सोबतच आता एमसँड पॉलिसीमध्ये काही सुधारणा या आणण्यासाठी आपण निर्देशित केलं होतं. उद्यापर्यंत एक एमसँड पॉलिसीमध्ये नवीन त्या ठिकाणी सुधारणा येतील. आणि या राज्यामध्ये कृत्रिम वाळू तयार करण्याचा एक मोठा उपक्रम राज्यात सुरू होईल. एका जिल्ह्यात 50 एमसँड क्रेशर देण्याची शासनाने मान्यता दिलेली आहे. आज त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आम्ही देतो आहे. ते शासनाकडे अधिकार होते, पण आता या शासन निर्णयातून जिल्हाधिकाऱ्याला अधिकार प्राप्त होणार आहे. आणि जिल्हाधिकारीच आता 50 एमसँड क्रेशर त्या ठिकाणी वाटू शकतील असं या ठिकाणी आम्ही नियम करतो आहे. आणि त्यामुळं एककडे एमसँड, दुसरीकडे आपल्याला नैसर्गिक सँड यातनं महाराष्ट्राला अत्यंत कमी रेटने वाढू मिळेल. महिला डॉक्टर माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू. शेवटी मागणी राहणार आहे. भाजपा काही मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील. हा आकडा मागणीचा 200-300 होईल. पण शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्याच लढाव्या लागतील. त्यामुळं तेवढ्याच लढणार आहोत. पण मागणी तर येणारच आहे. महायुतीत जेव्हा आम्ही विधानमंडळाकरता युतीमध्ये बसलो तेव्हा 450 सीटची मागणी झाली, वेगवेगळ्या क्लेम झाले. त्यावर शेवटी 288 सेटल झालं. त्यामुळं
शेवटी त्याच सीटवर सेटल होणार आहे, पण मागणी मात्र सर्वांची वेगवेगळी आहे. नाही, माननीय एकनाथ शिंदेजी नेहमीच दिल्लीला वेगवेगळ्या नगरविकास खात्याच्या विविध योजनांकरता दिल्लीवारी करतात. मग काही भेटीगाठी होतात, पण मला असं वाटतं की नेहमी त्यांचा संदर्भ हा राजकीय जोडू नये. आज माननीय जेव्हा एकनाथ शिंदेजी दिल्लीला गेले आहेत, तर नगरविकास खात्याकडले खूप प्रकल्प केंद्रामध्ये अडलेले आहेत. म्हणजे अडलेल्यापेक्षा निधीची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला बघितलं असाल तर अमृतमधले काही प्रकल्प आहेत, जलजीवन मिशनचे काही प्रकल्प आहेत. केंद्राकडे आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे 31 लाख घरं महाराष्ट्राला मिळाले आहेत, त्याच्याही घराचा एक पाठपुरावा आहे. शेवटी नगरविकास खातं महाराष्ट्राचं नागरीकरण विचारात घेता केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी याकरता एकनाथ शिंदेजीचा प्रयत्न आहे. डॉक्टरने माननीय मुख्यमंत्री याचा योग्य निर्णय करतील. शेवटी या प्रकरणाचं गांभीर्य फार मोठं आहे आणि त्यामुळं योग्य निर्णय मुख्यमंत्री करतील आणि कुणी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये फोन लावला असेल तर तेही तपास करतील. नाही, बोगस दाखले ज्यांनी घेतले असतील ते दाखले चुकीचे घेतले असतील त्यावर कारवाई होईलच. मी आपल्याला फार जबाबदारी सांगतो, आमच्या प्रांतांनी आमच्या लोकांनी जर बोगस दाखले दिले असतील ते दाखले रद्दही होतील, त्यावर कारवाई होईल. फोडतोड केलेले दाखले असतील त्याच्यावर कारवाई होईल. कुठल्याही खोट्या दाखल्याच्या आधारावर कोणी निवडणुका लढू नये, कारण व्हॅलिडिटी करावी लागतं. व्हॅलिडिटी म्हणजे डॉक्युमेंट रद्द झालं का निवडणूक रद्द होतं, आणि त्यामुळे खोट्या दाखल्यावर कुठली निवडणूक होऊ नये किंवा त्या ठिकाणी नॉमिनेशन होऊ नये. नाना पटोले काय बोलले त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण मात्र आम्ही कार्यकर्त्याला हे सांगितलं आहे. भंडाऱ्यामध्ये आणि नागपूरमध्ये काल मी 5 बैठक घेतल्या की नेत्यांच्या निवडणुकीमध्ये एखाद्या वेळी कार्यकर्त्यांनी कमी जास्त केलं चालतं, पण कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कोणी बंडखोरी करू नका. शेवटी कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पणाला लागतं. त्यामुळे कालही मी बजावलं पक्षाच्या बैठकीमध्ये की नेत्यांच्या निवडणुकीत तुम्ही एखाद्या वेळी तुम्हाला उमेदवार नाही पटलं, तुम्ही नाही काम केलं, आमचं काही म्हणणं नाही. माझ्या निवडणुकीत काही लोकांनी विरोधात काम केलं, आम्ही त्याला पुन्हा सामावून घेतलं. पण कार्यकर्त्याची प्रतिष्ठा पणाला लागली त्यावेळी बंडखोरी करणे, त्यावेळी कार्यकर्त्यासोबत बेईमानी करणे हे काही योग्य नाही, कारण छोट्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. छोट्या कार्यकर्त्यात कुणी त्या ठिकाणी कार्यकर्त्याला पाडण्याकरता प्रयत्न करू नका असं मी बजावलेलं आहे. नाना पटोले काय बोलले मला माहिती नाही, पण माननीय आमच्या पक्षाची भूमिका रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षाची भूमिका आहे. आमच्या अध्यक्षाची भूमिका हीच आहे, कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये दगाफटका करू नका. छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्याची प्रतिष्ठा दावावी लागली त्याला त्या ठिकाणी पाडू नका. त्या कार्यकर्त्या इतका मेहनतीने काम करतो, त्याला तिकीट मिळाल्यावर त्याला मात्र जेरीस आणू नका अशी मी सूचना दिली आहे.